मित्रांबरोबर दुपारी नदीवर पोहायला गेलेल्या 5 मित्रांपैकी 2 जणांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुंबाड येथील जगबुडी नदीत घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ हरिश्चंद्र नाचरे राहणार पन्हाळजे आणि अंकेश संतोष भागणे राहणार बहिरवली अशा पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ आणि अंकेश आपल्या अन्य 3 मित्रांसोबत तुंबाड गावानजीक वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास पोहायला गेले होते। सर्व मित्र आसपासच्याच गावातील होते। नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असता पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सौरभ हरिश्चंद्र नाचरे आणि अंकेश संतोष भागणे हे 2 तरुण पाण्यात बुडाले। अन्य मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही। इतर मित्रांनी तुंबाड गावात जाऊन ही गोष्ट कळवल्यानंतर खेड पोलिसांना ही गोष्ट कळवण्यात आली। खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोयर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। त्या ठिकाणी जगबुडी नदीच्या डोहातून दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी कळवणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। गेले 3 ते 4 दिवस पडणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढत असून दुपारच्या वेळी पोहायला जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी। पाण्याचा अंदाज असल्याशिवाय तसेच पोहता येत नसल्यास पाण्यात जाऊ नये असं आवाहन खेड पोलिसांनी केलं आहे।